नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महिलांचं मुलींचे गायब होण्याचं वाढतंय प्रमाण. धक्कादायक आकडेवारी आली समोर. महाराष्ट्रात महिलांचं मुलींचं गायब होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. राज्यातील तब्बल 2.56 लाख महिला आणि मुली गायब झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीवर संताप व्यक्त केला जातोय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात एक मोठं रॅकेट कार्यरत आहे आणि सरकारनं यावर वेगानं कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे अशी मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप करत म्हटलं की गायब महिलांचा शोध घेण्याच्या बाबतीत सरकारचं धोरण खूपच नकारात्मक आहे. सरकार नेहमी दावा करतं की 80% महिलांना शोधून काढलंय, पण ही सर्व फसवणूक आहे. यामध्ये मोठं रॅकेट आहे आणि सरकार त्यावर दुर्लक्ष करत आहे. गृह खातं आणि राज्य सरकारच्या असंवेदनशीलतेवर ही टीका केली. माझ्या महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात मुली आणि महिलांचा बेपत्ता होणं गंभीर चिंता आहे. गृह खात्याला काय झोप लागलीये? त्यांना रस्त्यावर भीक मागणाऱ्यांचे DNA तपासावे लागले. दरम्यान पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाच्या नावाखाली होणारा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गरीब आदिवासी कुटुंबांना फसवून एजंट्स त्यांच्या भवितव्याबद्दल विचार न करता केवळ आर्थिक लाभासाठी त्यांचा वापर केला जात मुलींचा सौदा 40,000 ते 50,000 रुपयांमध्ये करतात. राज ठाकरे यांच्या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली. त्यांनी पत्र सविस्तर वाचलं नसलं तरी बेपत्ता मुलीच्या आकडेवारीवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मी अजून पत्र वाचलं नाही, पण बेपत्ता होणाऱ्या मुलींसंदर्भात आकडेवारी सहित त्यांची कारणं दिली. परत किती येतात हेही सांगितलंय. एखादी मुलगी घरून भांडून गेली आणि ती 3 दिवसात परत आली तरी तिची बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवली जाते. यामुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी असते. आम्ही वर्षभरात 90% अधिक मुलींना परत आणण्यात यशस्वी होतो. उर्वरित मुली पुढील वर्ष 1.5 वर्षात परत येतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान पत्र वाचल्यानंतर राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला योग्य उत्तर देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. महाराष्ट्रामधून 82 मुले बेपत्ता होणं, मुलांचं अपहरण रॅकेट आणि आंतरराष्ट्रीय शोषण हे सर्व राज्यातील मुले सुरक्षित नसल्याचा स्पष्ट इशारा देतात. 21व्या शतकात प्रगतिशील आणि स्वप्ननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हे चित्र धक्कादायक असल्याचं विधान आमदार सचिन अहिर यांनी केलं. मुंबईमध्ये 36 दिवसात 82 मुले बेपत्ता झाले असून नागपूरमध्ये देखील मुले पळवणाऱ्यांचं रॅकेट पकडलं गेलंय. हे धक्कादायक चित्र असल्याचं त्यांनी म्हटलंय.